अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय की मुंबई आणि परिसरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। रेल्वे वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत सुरू आहे, मात्र अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलेलं आहे, त्या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या इतर भागामध्ये अपडेट्स काय आहेत? ऋषाली, मुंबई शहर आणि उपनगरासह मुसळधार पाऊस जो आहे तो आज सकाळपासूनच बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज सध्या आपण मुंबई शहर परिसरामध्ये आहोत आणि शहर परिसरामधली रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु आभाळात मात्र काळे ढग आहेत ते मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही परिसरात दाटून आलेले असल्याचं पाहायला मिळतंय। हवामान खात्याकडनं आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर इतर जिल्ह्यांना अर्थातच रायगड असेल, पुणे असेल, सातारा असेल, भंडारा गोंदिया असेल या सर्व जिल्ह्यांना जो आहे तो हवामान खात्याकडनं रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस जो आहे तो बरसतोय, परंतु आज हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईतल्या ठिकठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे हे मुंबईमधल्या काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती जी आहे ती या मुसळधार पावसामुळे निर्माण होऊ शकते। त्याचमुळे अंधेरी सबवे जो आहे तो सध्या आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, परंतु मुंबईमधली लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे वाहतूक मात्र सध्या सुरळीत असल्याचं पाहायला मिळतंय। कुठेही रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सध्या मुंबईतली सुरळीत असल्याचं पाहायला मिळतंय। चाकरमान्यांना सध्या कामावरती जाताना सकाळच्या वेळेस कोणताही त्रास होताना सध्या पाहायला मिळत नाही। नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर वांद्रे परिसरामधली दृश्य आपण पाहताय। मुसळधार पाऊस मध्यरात्रीपासून कोसळतोय, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, जसं अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, कारण अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही, रेल्वे सध्या सुरळीत सुरू आहेत।